चला तर मुलांनो, आज आपण घन व घनमूळ कसं काढायचं हे पाहूया। तर एखाद्या संख्येचा घन करायचा म्हणजे काय? आता तुम्ही घातांक किंवा घातांकाचे नियम तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तरीही मी पुढच्या टॉपिकमध्ये तुम्हाला ते शिकवेल। पण घन काढायचा म्हणजे काय? एखाद्या संख्येच्या डोक्यावर 3 लिहायचा, म्हणजे वर्ग करत असताना आपण त्या संख्येच्या डोक्यावर 2 लिहितो। म्हणजे ज्या संख्येचे ते जितवे मूळ असते तेवढी संख्या त्या संख्येच्या डोक्यावर लिहायची। आणि घनमूळ काढताना त्याला चिन्ह घनमुळाचं देऊन त्यात 3 लिहायचा, तेव्हा ते घनमूळ म्हणून ओळखले जातं। आता 20चा घन काढणं तसं पाहिलं तर सोपं जातं, पण घनमूळ काढायचं हे जरा मुलांना अवघड जातं। आता 20चा घन काढायचा म्हणजेच काय? 20ला 3 वेळा गुणायचे, म्हणजे एकदा, दोनदा, तीनदा। आता 20 आणि 20 ह्यांचा गुणाकार किती आला? तर 400, आणि ह्यांना पुन्हा 20ने गुणायचं, तर ह्याचा गुणाकार किती आला? 4 आणि 2 ह्यांचा गुणाकार 8, आणि उरलेले 3 शून्य ॲज इट इज। म्हणजेच आपला 20चा घन आलेला आहे 8000। आता ह्या 8000चं घनमूळ कसं काढायचं हे मात्र अवघड आहे। म्हणजेच हा 8000 कशाचा घन आहे हे जर काढायला आपल्याला परीक्षेला विचारलं तर थोडंसं अवघड जातं। तर मी तुम्हाला त्यासाठी एक सोपी ट्रिक सांगते। तर एखाद्या मागच्या पेजवर अवयव पाडायचे। जर तुम्हाला हे असे अवयव पाडतात काही लोक, 2 गुणिले 4000, म्हणजेच ह्या 8000चं विश्लेषण झाले 2 गुणिले 4000, मग पुन्हा ह्या 4000चे 2 गुणिले 2 गुणिले 2000 असे अवयव पाडतात, आणि मग त्याचं घनमूळ येतं। त्यापेक्षा उभ्या मांडणीने अवयव पाडायचे, ते तुम्हाला सोपे जातील। आता 8000चे अवयव पाडले, ह्याला 2ने भागलं तर उत्तर आलं 4000, ह्याला पुन्हा 2ने भागलं तर उत्तर आले 2000, ह्याला पुन्हा 2ने भागलं तर उत्तर आले 5000, पुन्हा 2ने भागलं तर उत्तर आलं 500, पुन्हा 2ने भागलं तर उत्तर आलं 250, पुन्हा 2ने भागलं तर उत्तर आले 125। आता ह्याला 2ने भाग जाणार नाही का? तर 2ने भाग जाण्याची कसोटी काय आहे की 2ने भाग संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असेल तरच त्याला 2ने निश्चित भाग जातो। आता ज्या संख्येच्या शेवटी 5 आणि 0 असतो अशा संख्येला 5ने भाग जातो। मग 125ला 5ने भागलं तर काय येऊ शकतं? 25, आणि 25ला 5ने भागलं तर 5 गुणिले 5, आणि 5ला 5ने भागलं तर उत्तर 1 येतं। आणि जोपर्यंत 1 येतोय तोपर्यंत आपण हे गणित सोडवत राहायचं। आता जेव्हा इथे वर्गमूळ असतं तेव्हा 2 2च्या जोड्या करायच्या, मात्र इथे घनमूळ असल्याने ह्या जोड्या 3 3च्या करायच्या। आता बघा, हे 8000 कशाचं तरी घनमूळ आहेच आहे, त्यामुळे ह्या 3 3च्या जोड्या पडल्यात। जर हे कशाचं घनमूळ नसेल तर अशा जोड्या पडणार नाही। मग घनमूळ काढताना काय करायचं? ह्या 3 2 पैकी एकच 2 घ्यायचा, ह्या 3 2 पैकी एकच 2 घ्यायचा, आणि ह्या 5 पैकी एकच 5 घ्यायचा। म्हणजेच 8000चं घनमूळ जेव्हा आपण काढतो त्यावेळेस घनमुळात आपण काय लिहिले पाहिजे? तर जेव्हा हे विश्लेषण आपण खाली लिहितो तेव्हा हे घातांकाचं चिन्ह काढून टाकायचं, आणि काय लिहायचं? 2 गुणिले 2 गुणिले 5 हे ह्याच्या घनमुळाचं उत्तर येईल। म्हणजे 2 गुणिले 4 आणि 4 पंचे 20 हे आलेलं आहे आपलं घनमुळाचं उत्तर। म्हणजेच सांगायचं झालं तर 8000 जेव्हा घनमुळात असतात तेव्हा त्याचं उत्तर आलेलं आहे 20। अशा प्रकारे घनमूळ सोप्या पद्धतीने काढायचं आहे। जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून विचारू शकता, माहिती हवी असेल तर। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चॅनल नवीन असल्यामुळे सबस्क्राईब थोडे कमी आहेत, पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर मी अजून उमेदीने व्हिडिओ बनवू शकेल। थँक्यू फॉर वॉचिंग।